ऑलराऊंडर ज्याची ख्याती होती तो यंदा मात्र JPL मध्ये रवींद्र भोईर देखील दिसले नाही. कदाचित कामं जास्त आहेत JPL ची. समित पाटील इंजरी देखील आहेत आणि समित दादा पाटील देखील यंदा दिसले नाही कारण की JPL ची जिम्मेदारी भरपूर आहे आणि चांगला JPL पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. संपूर्ण जुचंद्र ग्रामस्थांनी अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार सीझन 2 हा मॅच एनआर कट्टा वॉन्ट टॉस आणि डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. एनआर कट्टा आपले बॅटर पाठवून द्या आणि लगेच फील्ड सेट होईल. एका साइडला ध्रुवी इंडियन्स तर एका साइडला एनआर कट्टा. या मॅच मध्ये देखील आवाज तुम्हाला दिसेल एनआर कट्ट्याच्या डगआउट मधून. बँजो पाथक देखील वाजला जाईल, बँड वाजला जाईल आणि आता बघूया कशा प्रकारची खेळी असणार आहे. मायक्रोफोनवर जॉईंट असतील भावेश वणगा. मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या दर्पण मात्रेसाठी. अप्रतिम खेळी गेली आणि पुन्हा एकदा हम भी किसी से कम नाही असं दर्शवतोय दर्पण मात्रे. शुभेच्छा असतील अभिमन्यू स्ट्रायकर संघाला आणि भावेश वणगा त्या ठिकाणी जॉईन झाले. ओ टू भावेश. दीपेश भोईर देखील आहे. दीपेश तुम्ही देखील जॉईन व्हायचे. एक चांगले समालोचक आहे आणि त्यांना देखील विनंती केली तुमचा आवाज देखील पोहोचवायचा आहे JPL साठी. तर नक्कीच थँक्यू अक्षय. नक्कीच एका बाजूला एनआर कट्टा तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी इंडियन्स असा सामना बघायला मिळतोय. तर दीपेश भोईर देखील इथे मात्र जॉईन होत आहेत. दीपेश नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. थँक्यू. मला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलात कॉमेंट्रीसाठी आणि नक्कीच खूप छान वातावरण झालेलं आहे. रंगबिरंगी झेंडे आपल्या दिसत आहेत. जुचंद्र नगरीची मानाची स्पर्धा JPL सीझन 2 जुचंद्र प्रीमियर लीग. चांगले सामने, चांगलं क्रिकेट आपण बघतोय आणि पंचांचा इशारा होतोय गेम ऑन. ओव्हर टू भावेश. आपण नक्कीच चर्चा करूयात. आपले साथी मित्र अक्षय साटम हे सुद्धा आहेतच. तर पहिल्याच चेंडू इथे मात्र राईट ओव्हर द विकेटने दीक्षित पाटील. यावेळी मध्ये जोरदार मात्र प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. शत्रचक आहेत तिकडे रवी वाघमारे आणि कुठली चूक करण्यात. पहिल्याच चेंडूवर नक्कीच पहिला हादरा बसला बघतोय एनआर कट्टा पंगाला. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र पहिल्याच चेंडूवर एका चांगला खेळाडू दीक्षित पाटील सारखा मात्र खेळाडू बाद होतोय पहिल्याच चेंडूवर. नक्कीच हेमंत लाखात विषय म्हणायचं झालं तर मात्र हेमंत लाखात याचा मात्र यंदाच्या हंगामामध्ये तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नाहीये. मात्र आता मात्र संघाला देखील गरज आहे. त्या प्रकारे मात्र त्यांना खेळी करावी लागेल. अजूनपर्यंत खातं उघडायचं बाकी आहे पॉइंट्स टेबलमध्ये ध्रुवी इंडियन्स संघाला. नक्कीच चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये आणि नक्कीच चांगली कामगिरी करू शकतात. मात्र समतोल काही जुळत नाही आहे. पाहूया. आता पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात केली आहे. लेट्स सी व्हॉट विल बी हॅपनिंग देअर. तर नक्कीच यावेळेस मात्र दीपेश तुम्ही नक्कीच चांगला मुद्दा मात्र इथे मांडलाय. ध्रुव येतो नवीन फलंदाज. कारण प्रत्येक संघाचे आपल्याला खेळाडू बघायला मिळतात त्यामुळेच कॉम्बिनेशन जे आहे ते मात्र जुळत नाहीये. गोलंदाज गोंधळी मार्ग हेमंत लाखात जो की साई स्पोर्ट बापाने संघाचा हा खेळाडू बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर मात्र फलंदाजीसाठी स्वप्नील मुकादम जो की ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा खेळाडू बघायला मिळतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर. चेंडू मात्र निघून जाते वन बाउन्सनी. 4 धावांपाठी चौकार येतोय.
चांगला फटका पण बघितला, पुल केला होता, मिडॉनच्या डोक्यावरून 4 धावा. गुड बॅटिंग बाय दिस यंगस्टर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच रिझनला खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट ड्राईव्ह आपण बघतो, 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल फंबल होतो या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, घातक ठरू शकतोय, अपील केली जाते. मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा होतोय. तर नक्कीच बघायचं झालं दिपेश, मी तुम्हाला थोडंफार थांबवतोय. पूल ए मध्ये बघायचं झालं तर मात्र लायन्स रोड बघायचं झालं तर मात्र 4 मॅचेस खेळले आणि त्यांच्याकडे 8 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर पत्तू पॅकर्स यांनी 4 मॅचेस खेळलेत आणि 1 पराभव झालेत आणि 3 मॅचेस जिंकलेत, त्यांनी 6 पॉईंट आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर आर.के. वॉरियर्स 4 मॅचेस खेळलेत, 2 जिंकलेत आणि 2 हरलेत आणि त्यांचे 4 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर मार्गेंट 11 यांच्याकडे 4 सामने खेळलेत, 2 हरलेत, 2 जिंकलेत, त्यांच्याकडे 4 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर ग्रेट मराठा 5 मॅच झालेत आणि फक्त त्यांच्याकडे 2 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर PSA वायकिंग यांनी देखील 5 सामने केलेत आणि त्यांच्याकडे देखील 2 पॉईंट आहेत. नक्कीच चांगली माहिती पुरवली जाते आणि नक्कीच याची गरज आहे, कारण आपली स्थिती कुठल्या स्टेजवर आहे हे आपल्याला लक्षात असायला हवं. आणि चांगलं या ठिकाणी थोडासा फास्ट खेळा, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि आऊट घोषित केला जातोय. तर नक्कीच मात्र विकेट इथे बघायला मिळतोय. रनआउटची अपील केली होती. नक्कीच चांगला कॉन्फिडन्स दिसतोय ध्रुवी इंडियन्स या संघामध्ये. हा जर कॉन्फिडन्स अगोदर असता तर नक्कीच चांगला या ठिकाणी खेळ आपण बघितला असता त्यांच्या मार्फत. मात्र खूप उशीर होतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मी विनंती करतोय, टाइमपास करू नका, कारण अजून एक सामना बाकी आहे मला वाटतंय. तर नवीन फलंदाज आपण बघतोय जो की कपिल मुकदमा खेळण्यासाठी येतोय. त्याला फलंदाजीमध्ये अजूनपर्यंत चान्स मिळाला नव्हता, मात्र आता मात्र बघायचं झालं तर मात्र त्यांना एक संधी प्राप्त होते. नक्कीच जर संधीचा पुरेपूर फायदा घेतील ते म्हणजे कपिल मुकदम. यावेळी मात्र आडवी वेटचा वापर केलाय. चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजनला 1 धाव मिळते. 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते आणि ती या म्हणजे 7 ठिकाणी या आकड्यावर. भावेश थांबवते तुला. रोहन पाटील आणि आपल्या गावातील नगरसेवक तसेच माजी सभापती कन्हैया मनोहर भोईर बेटादादा यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. त्यांचे मनापासून खूप खूप आभार आहेत. यावेळी मात्र चेंडूला खेळलं होतं स्क्वेअरलेग रिजनला. इथे मात्र चांगला फटका म्हणावा लागेल. स्वप्नील मुकादम याच्या बॅटमध्ये 2 धाव पळून पुढे गेल्यात आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एका बाजूला कपिल मुकादम तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील मुकादम. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10 या आकड्यावर. चला थोडंसं फास्ट खेळा, अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे, त्यामुळे जास्त घाई करा. नक्कीच आपण बघतोय आपले गुणलेखक मित्र विजय कांबळे चांगली माहिती पुरवत आहेत. आत्ता या JPL सीझन 2चा हा 26वा मॅच 26वा सामना आपण बघतोय. 26 मॅच रनिंग चांगलं या ठिकाणी माहिती पुरवण्यात आली आहे. कृपया घाई करायची आहे, लक्षात घ्या अजूनही एक सामना शिल्लक आहे. तर मी विनंती करते दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ जे, जेणेकरून तुमची जी नावं आहेत ती अजूनपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही आहेत, याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण JPLचा जो रेकॉर्ड आहे ती मात्र आम्ही कसं देणार तुमच्यापर्यंत, याकडे तुम्ही लक्ष द्या.
आणि ज्याप्रमाणे बघायचं झालं तर मात्र इथे मात्र पूर्णपणे अपडेट दिले जात आहे, कारण ज्याच्यानं प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये बघायचं झालं तर मात्र अंतिम विजेता ठरला होता ओमसाई, त्याच्यानंतर उपविजेता ठरला होता आची वॅक्टर्स. नक्कीच. आणि भावेश इथे आपण बघतोय विजय मार्फत पूर्ण फाईल या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. संजय मात्रे आणि विजय यांनी ही फाईल बनवलेली आहे. खूप कौतुक करण्यासारखं वाटतं यांचं. नक्कीच खूप मेहनत घेतलेली आहे. आपण बघतोय प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी ॲनालिसिस दिलेलं आहे. नक्कीच व्हेरी गुड. तर यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता आणि त्याला मात्र खेळायचं होतं, पॉईंटच्या वरून मात्र खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि पळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीत. आणि या वेळेला बघायचं झालं तर मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी यश स्वप्नील पाटील. या वेळेस मात्र पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू आणि फळीचा मात्र कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. लेग बाईच्या स्वरूपात धाव बघायला मिळते. एक या धावांची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11 या आकड्यावर. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 धावा येणार कट्ट्या प्रथम फलंदाजी करत असताना. तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र स्ट्रायकरकडे असेल तो म्हणजे कपिल मुकादम असेल. यावेळेला मात्र आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू आणि पळीचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. या निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळतोय. पूल बी मध्ये बघायचं झालं तर मात्र बीवे चॅम्पियन याने 4 मॅचेस खेळले, त्यांच्याकडे 6 पॉइंट आहेत. त्याच्यानंतर अभिमन्यू स्ट्रायकर्स यांनी 5 सामने खेळलेत आणि 6 पॉइंट देखील त्यांच्याकडे आहेत. त्याच्यानंतर एनआर कट्टा 4 मॅचेस खेळलेत आणि त्यांच्याकडे 6 पॉइंट आहेत. त्याच्यानंतर वेहाना सुपर किंग यांनी देखील 4 सामने खेळलेत आणि त्यांच्याकडे 2 पॉइंट आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू आणि पळीचा पुन्हा एकदा समन्वय होत नाहीये. नक्कीच बॅकफुटला जाऊन मात्र मित्र म्हणेन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अनसक्सेसफुल होत आहेत फलंदाज कपिल मुकादम. त्याच्यानंतर ऑरेंज पॅन्थर्स विषय म्हणायचं झालं तर मात्र 4 मॅचेस खेळलेत आणि त्यांच्याकडे 2 पॉइंट आहेत. त्याच्यानंतर ध्रुवी इंडियन्स अजूनपर्यंत 3 मॅचेस खेळलेत आणि त्यांना अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला जातोय, मात्र झेलचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय, तो म्हणजे कपिल मुकादम. बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपण बघतोय भावेश, मगाशीच मी बोललो की ध्रुवी इंडियन्स कडून जो कॉन्फिडन्स आपण बघतोय तो कॉन्फिडन्स या ठिकाणी दिसतोय. आपण चांगला झेल या ठिकाणी रवी वाघमारे याच्या मार्फत. तर नक्कीच यशसाठी इथे मात्र कॅश प्राइज येते, ते म्हणजे 200 रुपये दत्ताळी जुचंद्र गजा यांच्याकडनं. इथे मात्र 200 रुपये पारितोषिक आपल्याला बघायला मिळतं यशसाठी. तर नवीन फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजे नंदकुमार भोईर, ज्याने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम पहिल्या फलंदाजी केली ती, तो मात्र मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय. आणि नक्कीच यशसाठी अजून एक पारितोषिक आहे, अजून एक विकेट घ्यायचं आणि 500 रुपयाचा मानकरी या ठिकाणी ठरायचा आहे. भावेश दत्तावली स्पोर्ट्स गजा यांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात येते. अजून एक विकेट घ्यायचा आहे, 500 रुपयाचा मानकरी या ठिकाणी ठरायचं आहे. तर यावेळेला मात्र शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या ती म्हणजे 11 धावा आणि गडी बाद झालेत, ते म्हणजे 3 गडी बाद झालेत आतापर्यंत एनआर कट्टा संघाची. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि मात्र थोडंसं बघायचं झालं तर मात्र कपिल सारखा एक चांगला खेळाडू थोडासा मी म्हणेन कमी पडला जातोय फलंदाजी करत असताना. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले होते, त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलं. पुन्हा एकदा गोलंदाज. तर नक्कीच मेडन ओव्हर होण्याचा चान्सेस आहे. शेवटचा चेंडू ह्या वेळेला मात्र बघायचं झालं तर मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं जातंय. चेंडू जातंय स्लिमी डाप क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत इथे मात्र 1 धाव अर्जित केले जाते. बघायचं झालं तर मात्र 6च्या फरफरीने चालतो आतापर्यंत एनआर कट्टा संघ. 2 षटकाच्या नंतर धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. एनआर कट्टा संघ प्रथम फलंदाजी करत असताना.
नंबर 3चं षटक घेऊन येतोय दत्ताळी गजा संघाचा हा खेळाडू बघायला मिळतोय. रमेश पाटील येतोय नंबर 3चं षटक घेऊन. थोडंसं फास्ट खेळा मी विनंती करतोय, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे, याकडे लक्ष द्या. जुचंद्र प्रीमियर लीग तुम्ही मित्रांनो बघतायत आणि चांगलं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतं. हितेश भोईर यांचं देखील आगमन झालंय, आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच संमेलन कक्षेमध्ये येतील ते. चला थोडंसं फास्ट खेळा मी विनंती करतोय. आतापर्यंत 6च्या सरासरीने चालतोय तो म्हणजे एनआर कट्टा संघ. मात्र ध्रुवी इंडियन्स बद्दल जर म्हणायचं झालं तर या स्पर्धेमध्ये मात्र त्यांनी हवी ती मात्र छाप सोडली नाहीये. नक्कीच 2 पॉइंट नक्कीच कमवण्याचा प्रयत्न असेल ध्रुवी इंडियन्स संघाकडनं. गोलंदाज राईट आर्म ओर द विकेटने. ज्या वेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला जातोय, चेंडू जातोय पाहिले का क्षेत्रामध्ये. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 14 या आकड्यावर. तर पहिल्याच चेंडूवर इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. नंदू भोईर एका बाजूला एका चांगला खेळाडू बघायला मिळतोय. दोन्ही ग्रेट मराठा संघाचे खेळाडू बघायला मिळत आहेत फलंदाजी करत असताना. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज दत्ताळी गजा संघाचा खेळाडू रमेश पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. JPL षटकार. या 6 धावांची धावसंख्येला आकार येतोय तो म्हणजे धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 20 या आकड्यावर. नंदू मात्र इथे मात्र इरादे स्पष्ट करतोय की मी देखील एक एवढी वर्ष मात्र क्रिकेट का खेळलंय त्याचं मात्र उत्तम उदाहरण देत असताना नंदकुमार भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तो म्हणजे रमेश पाटील. या मात्र आकृताप्याचा बॉल होता, त्याला चेंडूला खेळल्याबद्दल बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 22 या आकड्यावर. आता मात्र नक्कीच 2 फलंदाज स्वप्नील मुकादम आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमार भोईर यांच्यामध्ये नक्कीच भागीदारी झाली तर नक्कीच 40च्या पलीकडे जाऊ शकतो या स्कोर बोर्ड. तर 3 चेंडू टाकून झालेत, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर ह्या वेळेस मात्र चेंडूला खेळल्याबद्दल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का मात्र स्वप्नील मुकादम तिथे मात्र थांबून जातोय तो म्हणजे नंदकुमार भोईर याला मात्र 1 धाव मिळते. 1 या धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 23 या आकड्यावर. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थर्ड सर्कल मध्ये बघायचं झालं तर एक शॉट थर्डमॅन, त्याच्यानंतर एक शॉट फाईन लेग, एक कव्हर पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू आहे. या प्रकारे थर्ड सर्कलमध्ये शतकानं सजवलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओर द विकेटने स्वप्नील मुकादम साठी पहिल्यांदा अक्रॉस खेळले होते. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे 1 धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का मात्र इथे मात्र 2 गाड्या मात्र एकाच रुलावर येत आहेत आणि अशा प्रकारे बाद होतोय तो म्हणजे स्वप्नील मुकादम. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता आणि गडी बाद होतोय तो म्हणजे स्वप्नील मुकादम सारखा एक मोठी विकेट मिळते यावेळेस मात्र ध्रुवी इंडियन संघाला.
बघू शकतो आपण कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. या स्पर्धेकरता जे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील काँग्रेस सचिव यांच्याकडून 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला. तदनंतर श्री कन्हैया भोईर बेटादादा बहुजन विकास आघाडी माजी सभापती व श्री रोहन कुंज विहारी पाटील यांच्याकडून 50,000 रुपये या स्पर्धेला. श्री रोहन कुंज विहारी पाटील युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी जुचंद्र. जे ट्रॉफी सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम द्वितीय तृतीय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर श्री राज पाटील एनआर कट्टा 4 दिवस लाईव्ह. श्री मिनार पाटील एनआर कट्टा 5,000 रुपये. कुमार चेतन केदारनाथ पाटील 4 दिवस पाणी. श्री भावेश पुणेकर मोहनजी रवींद्र पाटील 40 सन्मान चिन्ह. श्री महेंद्र भगत मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीज. श्री जीवन डिसुजा JPL साठी गुड शॉटचे चेंडू हे सर्व स्पॉन्सर केलेत. कुमार हितेश जगन्नाथ भोईर इमर्जिंग प्लेअर साठी ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाईल. मनीजी पाटील केक माय डे टॉप 6 टॉप 4 आणि बेस्ट कॅच यांच्यासाठी पारितोषिक जे ट्रॉफीज टॉप 6 टीम जे येतील त्या 6 संघातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ब्रँडेड एकंदरीत सुंदर बॅट पाहायला मिळतील. जर मॅन ऑफ द मॅच MB स्पोर्टच्या बॅट आपण पाहू शकाल. श्री मनीष म्हात्रे आणि श्री कल्पेश म्हात्रे यांच्याकडून MB स्पोर्टच्या बॅट या ठिकाणी मात्र प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच 6 मध्ये. जतीन म्हात्रे श्री चेतक पाटील जय महिषासूर मर्दिनी इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध यांच्याकडून मात्र ही सेवा उपलब्ध करून दिली गेली. या सर्व दात्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय JPL कमिटीच्या सर्व टीमकडून धन्यवाद. भावेश ओटो. नक्कीच यावेळेला मात्र चेंडूला खेळायचं होतं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू वाहतोय. गली क्षेत्रामध्ये 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 1 या धावनीची धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 25 या आकड्यावर 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. थोडा फास्ट खेळा मी विनंती करतोय. शतचेंडू लगेचच सजून घ्या. अजून एक सामना खेळवायचा याकडे लक्ष द्या. 4थं षटक लगेचच गोलंदाज मार्कोन आळा तुम्ही. लगेच शतरक्षण सजून घ्या. ध्रुवी इंडियन संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व जुचंद्र गावातील कन्हैया भोईर अर्थातच बेटादादा या ठिकाणी उपस्थित झालेत. बहुजन विकास आघाडी माजी सभापती आणि कार्यसम्राट. तर कन्हैया भोईर साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. ज्यांनी या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आपण पाहू शकतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आगमन करूया. रोहनजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतात. बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष जुचंद्र या ठिकाणी उपस्थित आहेत. या 2 व्यक्तिमत्वांकडून 50,000 रुपये आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. O2 कॉमेंट्री बॉक्स. चला तर थोडंसं फास्ट खेळा मी विनंती करतोय. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे याकडे लक्ष द्या. शेवटचा चेंडू BY चॅम्पियन वर्सेस वेहना सुपर किंग या दरम्यान शेवटचा सामना बघायला मिळेल. या षटकानंतर लगेचच नाणेफेकी फिटी या. आतापर्यंत एनआर कट्टा संघाचे 4 विकेट गेलेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 25 धावा. शेवटचं षटक ज्याला स्लॅगवरचं षटक म्हटलं जात आहे तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे रवी वाघमारे. तर डावखुरा फलंदाज प्रभाकर पाटील स्ट्रायकनकडे आहेत. तर नॉशनकडे नंदकुमार भोईर. पहिला चेंडू रवी याचा यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू. अवंत धावण्याची धावसंख्या इथे वाढली पाहिजे ती म्हणजे 26 या आकड्यावर. अपस्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी ओळखलं त्याच्यानंतर मात्र डिसिजन दिलं.
पुन्हा एकदा रवी राईटम राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना प्रभाकर पाटील स्ट्रायकनकडे. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी केली होती रवी मार्फत. चेंज ऑफ पेस बघायला मिळालं. एक या धावणीची धावसंख्या पुढे सरकते ते म्हणजे 27 या आकड्यावर. तर एन आर कट्टाचे या ठिकाणी प्रोपरायटर आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालक आदरणीय राज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मुख्य मंचाकडे या ठिकाणी आगमन झालंय. मुख्य मंचावर आरास यावेळेला आसनास्तन झाले. त्यांचं JPL कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला वेळ दौडू नका. 6:15 6:20 पर्यंत मात्र आपल्याला सामना कव्हर करायचा आहे. याची दखल घ्यायची आहे प्लीज. तर यावेळेस मात्र नंदू भोईर असणार आहे स्ट्रायकनकडे. तर गोलंदाजी मार्फत रवी वाघमारे मात्र यावेळेस मात्र राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू मात्र 2 षटकाच्या मधून मात्र निघून जातो. या 4 धावांसाठी नंदू यांची मात्र बॅट आता मात्र बोलायला लागले आहे. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 31 च्या आकड्यावर. अप्रतिम म्हणावं लागेल आज चौकार. 2 षटकाच्या मधून मात्र चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. चला ध्रुवी मी विनंती करतोय बिवा चॅम्पियन वर्सेस व्यान सुपर किंग या दरम्यान सामना बघायला मिळेल. तर संगणक लगेचच या नाणेफेक करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटम ओव्हर द विकेटने यावेळी आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू नक्कीच झेलची संधी देखील आली होती. हितेश भोईर होते मात्र झेल इथे सुटला जात आणि तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. हितेश कडनं थोडीशी चुकी बघायला मिळते. त्याचा प्रत्यय म्हणजे इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 33 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये नक्कीच मोठे फटका मारण्याचा जरूर प्रयत्न असेल ते म्हणजे नंदकुमार भोईर याचा. पुन्हा एकदा गोलंदाज राईटम ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन चेंडू हाताळला होता. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र अतिघाई संकटात नाही असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र प्रभाकर पाटील याची मात्र विकेट जात असताना आपण बघतोय रनआउटच्या स्वरूपात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय नवीन फलंदाज लगेचच या थोडं फास्ट या धावसंख्या नवीन फलंदाज हार्दिक येतो खेळण्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती म्हणजे 34 या आकड्यावर. 5 गडी बाद झालेत आतापर्यंत येणार कट्टा संघाचे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉगरचं षटक चालू आहे ते म्हणजे रवी वाघमारे मार्फत. थर्ड सर्कल मध्ये बघायचं झालं तर मात्र एक शॉर्ट थर्डमॅन, एक फाईन लेग, त्याच्यानंतर एक पॉइंट आणि एक एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारे थर्ड सर्कल मध्ये शतदर्शन बघायला मिळतं. तर दूरवर असं बघायचं झालं तर मात्र एक लॉंग ऑन आहे, त्याच्याप्रमाणे एक लॉंग अप आहे, एक डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेग बघायला मिळतोय. या प्रकारे शतदर्शन आपल्याला बघायला मिळतं. तर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. तर या 2 चेंडूमध्ये नक्कीच एक मोठा फटका आला तर नक्कीच थोडंफार जास्त धावा होतील. थोडंफार फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथे मात्र चोरटी धाव म्हणावी लागेल. एक धाव, या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 35 या आकड्यावर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली जाते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या पहिल्या इनिंग मधला धावसंख्या आहे ती म्हणजे 35 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 5 गडी बाद झाले. तर शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला
रवीने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक जरूर चौकार मात्र त्यांच्या षटकामध्ये आलाय. मात्र कमालीची स्लॉगर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली बताई. आता मात्र स्ट्रायकरकडे नंदू असेल, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. अडचणीमध्ये संघ होता आणि 20 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या होत्या. शेवटचा चेंडू, गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मध्ये फुल टॉप डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. 45 नो चेंडू. बिमारा चेंडू होता आणि पंचांनी ओळखलं आणि मात्र पंचांनी घोषित केलं की हा नो चेंडू, म्हणजे पुढचा चेंडू असेल प्रीट. अजून एक चेंडू खेळायला मिळेल, तो म्हणजे नंदू भोईर यांना. या 7 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 42 या आकड्यावर. फ्रीजचा चेंडू बघा कशा प्रकारे खेळी करेल, तो म्हणजे नंदकुमार भोईर. पुन्हा एकदा यावेळी मात्र फुलटॉप डिलवरती फुलटॉप चेंडू बघायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी होत असताना स्लॉगवरच्या षटकामध्ये 46 धावा झालेत आणि 47 धावांचं टार्गेट असेल ध्रुवी इंडियन्स संघासमोर. चला, 2 संघनायक लगेचच या. बिवेज चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला वेहाना सुपर किंग. तर या पण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत कन्हैया भोईर, अर्थातच बेटा दादा, जुचंद्र गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, बहुजन विकास आघाडी माजी सभापती, आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरीव देणगी आपल्याला पाहायला मिळते, रोहनजी पाटील. आणि या खेळपट्टीला जी खूप चांगली मदत केली ती आज आपण पाहू शकतात. खेळपट्टी सुंदर, टणक आणि साफसुथरं आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याच प्रयत्नांनी आपण पाहू शकाल. तर अशा या सुंदर व्यक्तिमत्वांचा आपण आदर सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी कन्हैया भोईर, पेटादादा यांना विनंती करेन आपण समोर यावं. आपल्या यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी एक वरिष्ठ नागरिक आत्माराम लाडकोजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण पुढे या. आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. जे खेळपट्टीचं नुकतंच मी वर्णन केलं आणि अप्रतिम आपण पाहू शकाल. या ठिकाणी मायेची उबदार शॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आत्माराम लाडकोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकाल. जोरदार टाळ्यांच्या गजरात या स्पर्धेसाठी 50,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य, भरीव देणगी आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण सन्मानित करीत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आत्माराम लाडकोजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद कन्हैया भोईर, बेटा दादा यांचं या ठिकाणी आगमन आणि 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी रणजितजी गिनी साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. उद्याच्या दिवसात त्यांनी लगेच इशारा दिलाय आर.के. वॉरियर जिंकेन, तसं आमची पावलं सुद्धा मात्र मुख्य मंचाच्या दिशेने येतील. त्यांच्या समवेत केतन भोईर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश भोईर यांच्याशी गाठी भेटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे एकमेकांवरचा जिव्हाळा, क्रिकेटच्याच मुळे आपण एकत्रित आलोय. हेच आपण फक्त निमित्त क्रिकेट झालंय, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या विभागामध्ये खूप ओळख निर्माण झाले. समित पाटील यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते. आणि JPLची संपूर्ण टीम एका साईडला BVA चॅम्पियन्स मितेश भोईर अँड कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहू शकाल.
हितेश भोईर यांच्याशी चर्चा करत असताना हितेंद्र भोईर पाते आपण पाहू शकाल. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 6:15 झालेत घड्याळात आणि संध्याकाळचं सत्र हवेचा झोत फ्लॅग लहरताना आपण पाहू शकतायत. खूप अप्रतिम दर्जेदार असं टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. पंचमंत्र शशिकांत मनगोळी यावेळेला दर्शवतायत की सामन्याला सुरुवात होते. खूप बिझी खेळपट्टी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात द ग्रेट मराठा चषक झाला त्यावेळेला मोहनदादा पाटील यांनी सुद्धा कन्हैया भोईर बेटादादा यांचं कौतुक केलं की मात्र ही खेळपट्टी खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतात आणि यासाठी खूप प्रयत्नशील राहिले. त्यांचं खूप आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही स्वतः अनाऊन्समेंट सातत्याने केली होती 8 दिवसांमध्ये. टॉस या ठिकाणी केला जाईल. या आपण जाऊया टॉसच्या दिशेने ज्या ठिकाणी आहेत आमचे प्रतिनिधी मिस्टर अक्षय साठम. BBA चॅम्पियन वर्सेस वियाना सुपर किंग. पहिल्याच चेंडूवरती फटका येतोय, षटकार येतोय. टॉस का बॉस पुन्हा एकदा बेटा दादा यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कार्य सम्राट आणि त्यानंतर आत्माराम लाडकूजी भोईर हे देखील पाहायला मिळतात. त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. त्यांना मान दिला जातोय नाणेफेकीचा. हेड अँड टेल दोन्ही संघांना महत्वाचा मॅच असेल. टेल असा कौल आलाय, टेल आलाय. सर्व मान्यवरांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. काय डिसिजन असेल हितेश? फलंदाजी. आता थोडा अडचणीत संघ आहे, काय इरादा असेल या मॅच मध्ये? नक्कीच हे JPLचा हंगाम आम्ही एन्जॉय करू आणि नवनवीन खेळाडूला आम्ही संधी देऊ. आउट टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोदजी शेडके सर. 1, 2, 3 आणि तिसऱ्या वेळेला अटेम्प्ट केला गेला. पंकजच्या हातामध्ये हा झेल विसावला गेला. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर हर्षदच्या बॅटमधून आलेला खणखणीत दर्जेदार षटकार आणि तदनंतर आलेली विकेट. क्रिकेटमध्ये या सातत्याने गोष्टी आपण पाहू शकतायत. चला लवकरात लवकर सेलिब्रेशन टाइम आपण करणार नाही आहोत. येणार कट्टा जसा विकेट मिळाला तसं बँड पथक उमयमान योगेश अँड कंपनी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 6 धावा 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवर गडीबाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. हा खेळच असा आहे, सरड्याच्या पण पेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता हेमंत लाखात. मात्र यावेळेला आपण पाहू शकताय तत्पूर्वी शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक खूप छान पद्धतीने पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. 47 धावा. एक फायटिंग टोटल आहे. 21 चेंडू आणि 40 धावा हे सामन्याचं समीकरण. NR कट्टा या संघाच्या माध्यमातून ध्रुवी इंडियन्स या संघासमोर आतापर्यंत ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मार्मिक या वेळेला मात्र सेकंड अटेम्प्टला या वेळेला झेल होत असताना कपिल मुकादम सुंदर गोलंदाजी फुल्लातून कामगिरी करत असताना मार्मिक या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट गॉन. दक्ष याने मात्र झेल टिपलेला आपण पाहू शकतायत. असा झेल मात्र आपण पाहू शकलात या अगोदर. खूप चांगलं क्रिकेट. 7 धावा 2 गडी बाद. अतिशय दैदिप्यमान असं क्रिकेटचा सोहळा. रवी वाघमारे आज बोलबाला राहील का या महत्वपूर्ण लढतीमध्ये? खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. द ग्रेट मराठा संघातून बिलॉंग करताना हा सातत्याने बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मोहनदादा यांनी त्याचं टॅलेंट पाहिलं आणि आज बेस्ट बॅटरच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट कपिल मुकादम. सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. स्वप्नील मुकादम त्या जेल खाली लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ कडे आला आणि सुरेख पद्धतीने झेल टिपत असताना तिसरा धक्का पहिल्या षटकामध्ये. तू चल मे आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. कोणी फलंदाज तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीये. हेमंत लाखात गॉन. सुंदर गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला गोलंदाज पाहायला मिळतो. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. कारण जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहतील ना तेव्हा धावा या ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील.
धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 धावांवर 3 फलंदाज परतले गेलेत. मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आपण पाहू शकाल अतिशय ग्लॅमर 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने खरोखरच तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. कारण एकदा का क्रिकेटचं आयुष्यात इंजेक्शन घेतलं की कधीच आपण मागे वळून पाहत नाहीत, कारण हे वेडच फार वेगळं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑफ साईडला रवी वाघमारे बॅटचा फेस ओपन करतोय, चेंडूला स्टीअर करतोय. एक धाव प्रभाकर पाटील यांनी केलेली आज कामगिरी वाखाणण्याजोगे. 40+ क्रिकेट काय जबरदस्त खेळलंय. आजच्या दिवसामध्ये 9 तरुणांना लाजवेल अशी मात्र फलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना 1 विकेट सफलता प्राप्त केली. नंदू भोईरला बीट केलं आणि नॉमिनीमध्ये 2 फलंदाज येत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकाल पहिलं कंप्लीट झालं आणि 3 फलंदाजांना बाद केलं. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा एक कपिल मुकादम यांनी मात्र यावेळेला दर्शवलंय. आठ धावा 3 गडी बाद. रवी वाघमारे एका साईडला आपण पाहू शकतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रभाकर पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा. टेनिस क्रिकेट अतिशय फार वेगाने झपाट्याने मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत चालणारं हे टेनिस क्रिकेट यंदाच्या वर्षामध्ये खूप लांबणीवर क्रिकेट मात्र उद्याने आणि मैदाने खूप उशिराने उघडली आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. लांबणीवर क्रिकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद अपील केली परंतु पंच दाद फिटावून लावतायत. धावांची गती फलकावर यावेळेला आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8. चंदन नवीन फलंदाज, न्यूमॅन इन बॅटर. नॉन स्ट्राईक एंडकडे प्रभाकर पाटीलचा पुढील चेंडू क्रमांक 2 दुसऱ्या षटकातील. रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचा फटका, ग्रिप बदलली. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. थोडासा स्लो होतोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी 3ऱ्या धावेसाठी वळालेत. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11. 1 शॉट, 1 रन शॉट. यावेळेला आपण पाहू शकाल शशिकांत मनगुळी पंच आपल्याला पाहायला मिळतील फक्त 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. त्याच्या कडीला प्रभाकर पाटील बोलबाला राहिलाय. जबरदस्त आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी विथ द बॉल विथ द बॅटने. काय आक्रमकता असते या वयात सुद्धा हे दर्शवून दिलं. कारण हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. तुमची फिटनेस चांगली तर क्रिकेटपासून तुम्ही लवकरात लवकर दूर होणार नाहीयेत. तुमची नजर चांगली असेल तर डेफिनेटली फलंदाजीमध्ये तुम्ही मात्र कमजोरी कधीच व्यक्त करू शकणार नाहीयेत. जसं क्रिकेटपासून आपण दूर जातो, नजर थोडीशी हटली जाते, कारण हा नजरेचा खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 16 चेंडू 37 धावा. चला घाई करा. इथून अजून आपण पाहू शकतात की 3 षटकं अजून 2 षटकं फेकायची आहेत. अर्थातच 16 चेंडू आहेत. लेफ्ट हँड बॅटर चंदन ऑन साईडला. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या झेल खाली. झेल सुटतोय त्या ठिकाणी. शैलेश त्या ठिकाणी चुकी करतायत. चंदनला मिळतोय जीवनदान आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र काय संकेत असतील चंदनचे की झेल सोडण्याचा परिणाम. यस पंच काय दर्शवतायत. 1 शॉट. शॉर्ट रन मात्र खूप मिळत आहेत. संजय मेहरा त्या ठिकाणी दर्शवतायत की 1 रन शॉट आहे, फक्त मिळतील 1च धाव. क्वचित असं घडलं जातं क्रिकेटच्या इतिहासामध्ये. आपण पाहतो शॉर्ट रन खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. कमी प्रमाणात येतात परंतु इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 11 धावा, 3 गडी बाद, 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 14 चेंडू 36 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा आडवा पट्टा अक्रॉस द लाईन. प्रभाकर पाटील जाणतायत की फलंदाजाला रीड केलंय.
त्याचा अभ्यास केलाय की फुटवर्क नाहीये. कारण तुमचं फुटवर्क जर अप्रतिम असेल तर धावा या तुमच्या बॅटमधून अगणित. जेव्हा सुनील मनोहर गावस्कर यांचं फुटवर्क थोडंसं थांबलं होतं, वेस्ट इंडिजचा दौरा करत होते, त्यावेळेला रोहन कनाय या रोमहर्षक वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने सांगितलं की सुनील मनोहर गावस्कर तुझं फुटवर्क थोडंसं काम करत नाहीये, त्याच्यावर भर दे. आणि त्याच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी रोहन नाव हे आपल्या पुत्राचं नाव ठेवलं गेलं. यावेळेला आपण पाहतोय वन बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. चौकाराकरिता येतोय जुचंद्र प्रीमियर लीग मानाचा मुजरा. यावेळेला आपण पाहू शकताय चौकार, 4 धावा आणि धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 12 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 12-32चं समीकरण. चला वेळ दौडू नका, नो मीटिंग नो टाइम. येणार कट्टा, फक्त एकच स्टँड. यावेळेला आपण पाहू शकाल खूप जल्लोष, एन्जॉयमेंट त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. येणार कट्टाच्या स्टँडमध्ये भरगच्च भरलेलं असा येणार कट्टा स्टँड आपण पाहू शकाल. चीअर अप करतायत. उद्याचा पहिला सामना असेल मार्गारेट 11 वर्सेस पत्तू पॅकर्स. 2 संघाचे महत्वाचा सामना असेल. आणि दुसरा सामना ध्रुवी इंडियन्स वर्सेस ऑरेंज पॅन्थर. आणि तदनंतर तिसरा सामना आरके वॉरियर्स आणि म्हात्रे लायन रोर. अशा पद्धतीने बाकीच्या सूचना मात्र JPL ची कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तर 2 षटकं फेकून झाले. 7.50 ची सरासरी, 15 धावा, 3 गडी बाद झालेत. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ दौडू नका, समजू शकतो सामना खूप मोस्टली इम्पॉर्टंट आहे. ए आणि बी पूल असे 2 पूल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आमने सामने टॉप 6 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कपिल मुकादम पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी इझिली 2 धावा 22 यार्डच्या खेळपट्टीवर मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 17. लॉस ऑफ 3 विकेट. 2.1 चेंडूचा खेळ झाला. 11 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने स्वप्नील मुकादम. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट. BBA चॅम्पियन स्टँडला अभिवादन करण्यासाठी आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं अभिवादन केलं जातं या षटकाराने. काय फटका होता, नजाकत भरा शॉट आपण पाहू शकलात. नेत्रदीपक, डोळ्याचा पारणं फिटेल असा फटका मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. 6 धावा आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 रन्स. आता चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 24 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असेल. म्हणतात ना 3 फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला कोणताही फलंदाज राहिले नाहीत. आणि याच करता मात्र रवी वाघमारे ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळाला. टिप मिड विकेटला बीट करून 6 धावांकरता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. जीवाची आकांक्षा जरूर करताय. सेफ झोन मध्ये असेल. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी चंदन आणि रवी वाघमारे या 2 फलंदाजांमध्ये तालमेलची कोणतीही कमी नाहीये. डबलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 25. म्हणून म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे. तर डेफिनेटली ऑटोमॅटिकली धावा मात्र येताना पाहायला मिळतील. तेच करतोय फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगोदर स्ट्रोक खेळले गेले होते. क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावतायत. तत्पूर्वी स्क्युअर लेगला मिळतील 2 धावा. आणि दुहेरीच्या माध्यमातून ध्रुवी इंडियन संघाची स्थिती जर जाणून घेतली तर 27 धावा, 8 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. 8-20चं समीकरण ध्रुवी इंडियन्स या संघाच्या समोर आपण पाहू शकाल. अतिशय देखणं असं आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, TCP लाईव्हचं सुंदर थेट प्रक्षेपण. JPL जुचंद्र प्रीमियर लीग आपण पाहू शकतायत. यावेळेला चेंडूला पाहिलं, हा चेंडू सरळ सोडून दिलं. रवी वाघमारेला सुद्धा माहिती होतं यावेळेला मात्र मी डबल माइंड मध्ये होतो.
चेंडू सोडल्यानंतर कमरेवर हात येत आहेत याचाच अर्थ थोडासा पश्चाताप सोसावा लागतोय. 7 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. क्रिकेटचं मैदान म्हणा किंवा आयुष्याचं मैदान म्हणा. अप्रतिम गुड डिलिव्हरी स्वप्नील मुकादम. नंदू भोईर फेकी करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव डेफिनेटली मिळेल. एकेरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने धाव असेल की बॅटने खेळलाय की मात्र या वेळेला आपण पाहू शकतात की बॅटने खेळलेला असावा. बॅटला ब्रश करून गेला होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28. 6 चेंडू 19 धावा. लक्षात घ्या 6-19. चला टीम मीटिंग करू नका. जास्तीत जास्त वेळ दौडू नका प्लीज. अठ्ठावीस. 6 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात मिस्टर हार्दिक म्हात्रे. 6 चेंडू 8 धावा याच गोलंदाजाने करून दिल्या नाहीत. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. नॉमिनीमध्ये आपण पाहू शकतायत इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड JPL म्हणून आपण सातत्याने दावेदारी मात्र यंदाच्या वर्षात असेल का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. नॉमिनीमध्ये अजून खेळाडू येऊ शकतात परंतु परफॉर्मन्स ज्या पद्धतीने दाखवलंय अप्रतिम आपण पाहू शकाल. आयुष्यात पुढे जायचं असेल तर कधीही खचून जाऊ नका. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन. माझं टॅलेंट मी जगासमोर आणेल. हे फक्त ध्येय असलं पाहिजे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा ब्रह्मास्त्र रवी वाघमारेच्या बॅटमधून निघालेला हा स्विच हिटचा फटका सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून निघून जातोय गोड आवाजात. रिव्हर्स स्वीपचा हा गोड षटकार. 6. चंद्रगावचे माझे आईचे 5 चेंडू आणि 13 धावा. रवी वाघमारे जिथपर्यंत मैदानात तिथपर्यंत आशा पल्लवीत. खूप चांगला स्ट्रोक होता. अगोदरच मनसुबा ओळखला होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून थोडासा बाउन्स झाला आणि ग्रिप बदलली. स्विच हिटचा फटका सुपर. या वेळेला मात्र मजबूर केलं खेळण्यासाठी हार्दिक म्हात्रेने. चेंडू निघून जाईल मिस्टर नंदू भोईरच्या हातामध्ये. एक धाव येत असताना 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 12 धावांचं लक्ष ध्रुवी इंडियन्स या संघाला. 47 धावांचा आव्हान लक्षात घेता रवी वाघमारेच्या बॅटमधून 11 चेंडू 23 धावांची एक सुंदर झुंजार खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. चार चेंडू 12 धावा. ध्रुवी इंडियन्स संघ मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत आतापर्यंत तिन्ही सामन्यामध्ये आपलं अकाउंट ओपन केलेलं नाही आहे परंतु ही संधी येते. या संधीचं सोनं करतील का पाहायचं आहे. 4 चेंडू 12 धावा. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर हार्दिक म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर त्याला सामोरे जाईल. चंदन वेळेला पहिला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र बाहेर खूप निघतोय आणि त्या कारणास्तव यस संजय मेहरा त्या ठिकाणी ॲक्युरेट डिसिजन देत असताना यस इट इज अ वाईट. कारण जी लेंथ आपल्याला पाहायला मिळाली बाहेरच आपण पाहू शकतायत आणि तेच पंच समजवत असताना आणि धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सामना पुनश्च एकदा मात्र ट्विस्ट निर्माण करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र चेंडूला पाहिलं निळाला. हा चेंडू मात्र त्या लेंथ च्या अगदी मात्र चेंडू निघून जातोय आणि दीक्षित नंदू भोईर यांच्या चेहऱ्यावर स्माईल. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 36. 3 चेंडू 11 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज.
यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय शॉर्टपूलचा फटका पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुढे येतोय तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील का मिळत आहेत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पैकी येईपर्यंत मात्र 2च धावा या ठिकाणी कंप्लीट होतील की 3 धावा कारण तिथे डिसिजन येतोय नॉट आउट आतापर्यंत आपण पाहू शकाल यस थर्ड अंपायर या ठिकाणी दर्शवतात की रवी वाघमारे पोहोचलेत का थर्ड अंपायर रेफर केलंय आणि ऑन स्क्रीन यावं लागेल ललित भोईर बंड्या त्या ठिकाणी येत असताना डिसिजन पेंडिंग आणि चंदनला मात्र परतावं लागेल रवी सेफ या ठिकाणी आता मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाले धावसंख्या 38 आता मात्र विजयासाठी 9 धावांचं लक्ष येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये 9 धावा ध्रुवी इंडियन्स या संघाला आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2-9चं समीकरण खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आता जुचंद्र म्हटली की क्रिकेटची पंढरी बनली गेले खूप मोठ्या प्रमाणात मात्र स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत 2 चेंडूवर 8 धावा जर आल्या तर सुपर ओव्हरला मात्र सामना जाईल कारण आरके ट्रॉफीमध्ये आपण खूप धूम मचवली गेली सातत्याने आपण पाहिलं ती मोठी व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण पाहू शकलात प्रत्येकाच्या स्मरणात राहील स्विच हिट खेळला जातोय परंतु नंदू भोईर कोणती चुकी करणार नाहीये कदाचित या चेंडूला फ्लिकचा फटका खेळला असता सरळ बॅटचा उपयोग केला असता तर डेफिनेटली धावा मिळू शकल्या असत्या परंतु क्रिकेट खेळणे हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे फलंदाज या ठिकाणी मात्र फसतोय आणि डगआउट मध्ये बॅक टू द डगआउट मध्ये जाऊन बसतोय फलंदाज बाद तर समित पाटील यांच्याकडून अनाउन्समेंट आम्हाला करण्यासाठी घोषणा येते की मात्र उद्याच्या दिवसात सामना होईल BVA चॅम्पियन आणि विहाना सुपर किंग चौथा सामना असेल आता मात्र या वेळेला मात्र विजयी येणार कट्टा जल्लोष उत्साह एन्जॉयमेंट येऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आजच्या दिवसात उपस्थित झाले आदरणीय सन्माननीय कन्हैया भोईर बेटादादा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले बहुजन विकास आघाडी माजी सभापती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रोहनजी पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत युवा अध्यक्ष जुचंद्र बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून 50,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आणि बेटादादा आपण आलात अमूल्य वेळ दिलात आजच्या दिवसात त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद ते पाहत राहिलेत येणार कट्टाचा जल्लोष मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि खूप चांगलं क्रिकेट नंदू भोईर आपण यायचंय नंदू भोईर आणि यश भोईर दोन्ही मात्र खेळाडूंना विनंती करीन आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल जाईल मॅन ऑफ द मॅच नंदकुमार भोईर 10 चेंडू 29 धावा नाबाद राहिला आणि टायगर अभि जिंदा आहे असं दर्शव